आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। परंपरागत असलेला शेतातील नाला शेजारच्या शेतकऱ्यांनी बंद केल्यामुळे रेवगावच्या एका शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे। गेल्या 4 वर्षांपासून त्याने तहसीलमध्ये चपला झिजवल्या, वारंवार अर्ज फाटेही केले। त्या अनुषंगाने तहसीलदारांनी जायमोक्यावर जाऊन पाहणी केली आणि झालेली घटना सत्य आहे, नाला बंद आहे असा अभिप्राय दिला। परंतु निर्णय मात्र वारंवार बदलत राहिले। याचा परिणाम आजही हे प्रकरण जसे आहे तसेच आहे। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आता शेवटी या त्रासाला कंटाळून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या 2 दिवसांपासून रेवगावच्या कदम यांनी आहे त्या ठिकाणावर शेतामध्ये उपोषण सुरू केले आहे आणि आता जर का हा नाला मोकळा करून दिला नाही तर याच ठिकाणी विष पिऊन आपण जीवनयात्रा संपवू आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना शासन जबाबदार असेल असे ठणकावून सांगितले आहे। लक्ष्मण कदम। आज या ठिकाणी मी कालच्या 10 तारखेपासून या ठिकाणी मी माझ्या शेतीमध्ये गट नंबर 121 मध्ये उपोषणाला बसलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं जी नाली आहे ती समोरच्या दिलीप बापूराव पाटील गोल्डे यांनी दाबून 2023 पासून दाबलेली आहे आणि ही नाली उकरून देण्यासाठी मी शासनाकडं आज 2023 पासून ते तहसीलदार मॅडम झालं, जिल्हा अधिकारी झालं, SDM झालं, मी यांच्याकडे अनेक चक्रा मारून आजपर्यंत परेशान झालो आणि ह्या ठिकाणी तहसीलदार मॅडम एक वेळेस नाही, मला असं वाटतं ह्या मॅडम 2 वेळेस येऊन गेलेल्या आहेत आणि मॅडम हो म्हणत्या, येऊन गेल्याच्यानंतर मी तुमचं काम करून देईल बाबा, हे खरोखरच चुकीचं झालं असंही म्हणत्या आणि तुमचं काम करून द्यायला जाईल, नाली उकरून देऊ असंही म्हणत्या। पण या ठिकाणी येऊन त्यांनी आजपर्यंत कुठलंही ठोकपाऊल उचललं नाही किंवा माझ्या शेतीचं जे नुकसान झालं याची भरपाई कोणी मला दिली नाही किंवा नाली जी दाबून टाकलेली ही नालीसुद्धा उकरून द्यायला तयार नाही। दरवर्षी माझ्या पूर्ण परिवाराचं माझ्यावालं किंवा माझ्या पूर्ण परिवाराच्या शेतीचं किंवा माझ्या पिकाचं पूर्ण जेवढे जे बरंचसं काही लाखो रुपयाचं नुकसान होतं आणि आज ही कमीत कमी शेतीचं किंवा माझ्या पिकाचं जे नुकसान होतं आणि याच्यामुळं आज माझ्यावर भीक मागायची टाईम आलेली आणि या शासनाकडे मी अनेक चक्रा मारून तहसीलमध्ये SDMमध्ये किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे नको तेवढ्या चक्रा मारून परेशान झालो आणि आता माझ्याकडे तिकडे चक्रा मारण्याची उमेद राहिलेली नाही किंवा माझी नजर ही कमजोर झालेली, मला त्या ठिकाणी म्हणजे आता जायला थोडी तकलीफ होती। म्हणून मी असा निर्णय घेतला की आता शेवटी जर दिला शासनाने ते 2 दिवसामध्ये निर्णय दिला तर ठीक आहे आणि नाही दिला तर आज समजा उपोषणाला बसून माझा हा 2रा दिवस आहे। काल या ठिकाणी तलाठी साहेब आणि मंडळात आपले तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब हे 2 जण येऊन गेले आणि त्याच्यानंतर आज 2रा दिवस झाला, कमीत कमी 2 वाजून गेले तरी आतापर्यंत त्यांचा कोणाचा एकाचाही या ठिकाणी पत्ता नाही। आता तुम्ही सांगा, जर कधी शासनाने अशी जर कदाचित केलं तर आमच्यासारख्याला शेवटी काय करायचं? तर आता शेवटी काय मी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व अधिकाऱ्याची शासनाची पूर्णपणे वाट पाहतोय आणि याच्यानंतर यांनी जर कधी नाही दिलं तर उद्या दुपारी मी 1चा टाईम दिल्याच्या त्या टायमामध्ये मी स्वतः औषध घ्यायला तयार आहे आणि औषध घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं खरं आहे। आणि कदाचित मी गेल्याच्यानंतर तरी कमीत कमी मी गेल्यावर जर तुम्ही नाली उकरून दिली, कमीत कमी माझं कुटुंब तरी सुखानं खाईल ना। आणि कदाचित मी गेल्याच्या नंतर उद्या हे लोक काय करतील, मग भले समजा ती औषध पेटेन किंवा उद्या तुम्हाला पाजायचा प्रयत्न करतील, हे मला काही सांगता येणार नाही। मी गेल्याच्यानंतर आता पाठीमागचं कुटुंब काय करेल हे मला काही सांगता येणार नाही। पण आता आजचा माझा शेवट म्हणजे हे झालेला आहे आणि उद्या माझा शेवटचा दिवस आहे। तर शासनाने ह्या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या जर काही करता येण्याची जर त्यांची काही माणुसकी असेल त्यांच्याकडे शिल्लक, तर मला असं वाटतं ही शासन निश्चितच याच्यावर काही उपाययोजना करून माझी नाली मला उकरून देण्यात येईल। कारण ही नाली माझ्या बापाने, माझ्या आजाने ही अनेक पिढ्याची पडलेली नाली आणि ही नाली मला दाबून टाकण्याची किंवा उकरण्याचा मला काही अधिकार नाही। पण समोरच्या व्यक्तीने ही चुकीनं गोष्ट केलेली आणि ती त्यालासुद्धा मान्य आहे, पण तो आज रोजी मुद्दाम म्हणून तो नाली काही उकरून द्यायला तयार नाही आणि ही मॅडमसुद्धा त्याच्यात ही शासकीय लोकंसुद्धा काही यांचं काय नेमकं दाल शिरली हे मला माहीत नाही, पण हे लोक कशामुळे उकरून देत नाही हे मला सांगता येणार नाही। या संदर्भातील मागील 2 वर्षांपूर्वी केलेल्या बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक पहा।